अर्धा किलो मैदा आणि मुठ्ठीभर रवा, यामध्ये बघा किती सारा खूप सारा असा नाश्ता बनवलेला आहे चहासोबत खाण्यासाठी. काहीतरी असं चटरपटर काय मन केलं तर त्यासाठी असं बनवलेला आहे नाश्ता. बघू शकता तुम्ही अर्धा किलो मैद्यामध्ये किती जास्त असा नाश्ता आणि किती क्रिस्पी आणि किती छान असं एकदम खायला पण टेस्टी असा आपण नाश्ता बनवलेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी पूर्ण बघायची असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा इथे खूप मस्त आणि खुसखुशीत असं बनलेलं आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल अशा पद्धतीने बनवल्याच्या नंतर. तर बघू शकता तुम्ही. तर चला तर मग कशा सर्वजण, आशा करते की सर्वजण ठीकच असणार आणि सगळ्यांचे मनापासून मनपूर्वक धन्यवाद. तर माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे चहासोबत असं खायला असं नाश्त्यासाठी, म्हणजे नाश्त्यामध्ये चहासोबत खायला, कधी चटरपटर असंच खाण्यासाठी आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी मी काय काय घेतलं आहे बघा. ते बघा अर्धा किलो मैदा घेतलेला आहे मी, अर्धा किलो मैदा आहे. आणि हे बघा एक मुठ्ठी रवा घेतलेला आहे, हातानेच मुठ्ठी भरून एक रवा घेतलेला आहे, बारीकवाला रवा घ्यायचा आहे. तेल घेतलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही. तर मीठ घेतलेलं आहे, ओवा घेतलेला आहे. तर बघू शकता इथे तुम्ही मैदा घातलेला आहे, त्यामध्ये मी रवा घातलेला आहे, मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आणि ओवा घातलेला, हातावर असं चोळून घालायचं आहे. तर असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स करून आपल्याला यामध्ये घालायचं आहे तेल. तर मी हे तेल पण असे आपल्या कॅनीमध्ये जे माप असतं त्याने मी 3 माप घेतलेलं आहे. पण तर बघू शकता इथे मी एक कप घेतला आहे, त्याच्या अर्ध्याला थोडंसं जास्त आहे. बघू शकता इथे तेल टाकून सगळं चोळून घ्यायचं आहे आपल्याला. हे सगळं मिक्स केलेलं, मीठ पण चवीनुसार घालायचं आहे. आता हे सगळं ना आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे, हाताने चोळून घ्यायचं आहे. छान असं सगळीकडे तेल लागलं पाहिजे, त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी कसं असं दोन्ही हाताने पण छान असं चोळून घेत आहे. मी चोळून घ्यायचं आहे आणि अशी एकदम अशी गट्टी व्हायला तयार लागले ना तर समजून जायचे सगळीकडे आपलं छान मिक्स. आणि याचा कलर पण चेंज होईल नंतर, म्हणजे व्हाईट एकदम व्हाईट दिसतं ना, तर नंतर याचं तेल लावल्याच्या नंतर थोडासा पिवळसर कलर होऊन जाईल. तर बघू शकता तुम्ही असं हाताने मी छान असं चोळून घेते. सगळीकडे असं तेल लागलं पाहिजे ना, त्यामुळे असं छान चोळून घ्यायचं आहे आपल्याला. छान पद्धतीने चोळून घेतल्याच्या नंतर आपण यामध्ये ना बघू शकता इथे मी थोडं आणखीन तेल घातलेलं आहे आणि थोडं ठेवलेलं आहे, बघू शकता तुम्ही मी. तर हे बघा इतकं ठेवलेलं आहे मी तेल. तर आता छानपैकी असं चोळून घ्यायचं आहे. चोळून घेतल्याच्या नंतर आपल्याला ना त्यामध्ये मी बघू शकता अशी गट्टी व्हायला तयार होत आहेत, बघू शकता. तर आपण यामध्ये आता 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे मी. अर्धा किलो मैदा आणि अर्धा किलो मैद्याला मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे इथे. तर 1च ग्लास पाणी मी थोडं थोडं करून वापरणार आहे, थोडं थोडं करून वापरायचं आहे. पातळ करायचं नाही आपल्याला, घट्ट असा आपण जशी पुरीसाठी करतो ना त्याच्यापेक्षा पण घट्ट करायचा आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने घट्ट पीठ मळायचं आहे. घट्ट पीठ मळलं ना तेव्हाच खुसखुशीत बनतात हे. याला सगळेजण मठरी म्हणतात, काय काय म्हणतात, खारी शंकरपाळी असं पण म्हणतात. पण बघू शकता इथे असं घट्ट मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी करून, आणि पातळ करायचं नाही अजिबात. तर बघू शकता माझ्या हाताने पण दबत नाही, इतकं मी घट्ट बनवलेलं आहे. आता ना यावरती एक टोप झाकून मी झाकून ठेवते, कटोरी मोठी झाकून, टोप पण झाकू शकता. तर बघू शकता इथे मी 10 ते 20 मिनिटं झाकून ठेवलं होतं. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही आता मी परत काढलेलं आहे आणि थोडं मळून घेते पिठाला. थोडं मळून घ्यायचं आणि करायला सुरुवात करूया आपण. इथे आपण जे पोळी बनवतो तेच पोळीपाट घेतलेलं आहे, त्यावरच मी बनवणार आहे. तेल एका साईडला गरम करायला ठेवलेलं आहे. तेल अगोदर कडकडीत गरम करून घ्यायचं आहे छान. आणि बघा इथे मी असं चपातीसारखं एक गोळा घेतलेला आहे, त्यामध्ये मी अशी चपातीसारखं लाटून घेते. असं लाटून घ्यायचं चपातीसारखं थोडंसं तेल लावून.
आणि तेल कसं काय लावायचं, खाली चिपकणार नाही त्यामुळे लावलेलं आहे मी तेल. तर बघू शकता अशा पद्धतीने मी छान अशी लाटून घेतलेली आहे, इतकी पतली लाटलेली आहे बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने याचे काप करून घ्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, जसे शंकरपाळे आपण करतो ना एकदम छोटे छोटे आकाराचे, तसे पण करू शकता. मी इथे अशाच प्रकारचे केलेले आहे, कारण की मुलं ना खारी आहेत ना हे, तर असंच घेऊ घेऊ खात असतात, त्यामुळे मी अशा पद्धतीचं बनवलेलं आहे. तर आता हे एक एक करून आपल्याला असं टाकायचं आहे आणि एकदा टाकायचं नाही, सगळं थोडं थोडं करून टाकायचं आहे. आणि हे एवढे एकदा केलेलं आपण टाकू शकतो. यामध्ये जास्त तेल घ्यायचं आहे, कारण की ना सगळं तेल आपलं छान तापलेलं आहे आणि आपण आता गॅस कमी केलेला आहे. कमी गॅसवरती छान असं खुसखुशीत भाजून घ्यायचं आहे. गॅस फास्ट केला ना तर वरतूनच जळून जातं आणि आतमधून कच्चंच राहतं, मग ते काय खुसखुशीत होत नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने छान याला हलवत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे. नाहीतर एकाच बाजूनी छान म्हणजे एकाच बाजूनी भाजून जाईल आणि एका बाजूनी कच्चं राहील, त्यामुळे सगळं असं मिक्स करत राहायचं आहे, छान हलवत राहायचं आहे. तर बघू शकता आपण असं छान हलकं गोल्डन होईपर्यंत, आपल्याला हलकं गोल्डन होईपर्यंत कलर आपल्याला छान असं भाजायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही तेल पण एकदम शांत असं झालेलं आहे. आपले हे खारीनं एकदम अशी छान बघू शकता तुम्ही काढलेला आहे. मी परत अशा पद्धतीने काप करून घेतलेला आहे, म्हणजे तसंच केले पण याला मी अशा साईडने कापलेलं आहे. तर कारण की छोटे मोठे आकाराचे तयार होतात त्यामुळे. तर बघू शकता हे पण आपलं असं छान असं भाजून तयार झालेलं आहे, छान असं तळवून घेतलेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर खूप मस्त आणि खुसखुशीत एकदम झालेली आहे. तर बघू शकता मी हाताने तोडून तुम्हाला दाखवते. तर खूप मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे. हाताने जर दाबलं ना तर पटकन अशी एकदम हे होऊन जाते, बघू शकता तुम्ही. हाताने एकदम दाबलं ना तर सगळी क्रिस्पी आहे, बघू शकता तुम्ही, सगळी चुरा होऊन जाते. अशा पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे, एकदम खुसखुशीत बनवून जाते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी एकदा. आणि खूप मस्त मुलांना असं चटरपटर. आणि यामध्ये तुम्ही तिखट जर बनवायचं असेल ना, यामध्ये मिरची पावडर पण थोडंसं टाकू शकता, नाहीतर काळी मिरी कुटून यामध्ये टाकू शकता, तर तिखट पण होऊन जाईल हे. तर अशा मी तर इथे तिखट नाही बनवत, तिखटचं पण एका दिवशी अलग बनवणार आहे. हे तर मी असंच खारी बनवलेली आहे, तर मी असं साधे बनवलेले आहे. तर एकदम खुसखुशीत बनतात. पण अशा पद्धतीने नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा, नक्की ट्राय करून बघा. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय.